चुके फेरा गर्भवास नाशिवंताटी प्रिया पुत्रधन बीज त्याचा क्षीणतेची फळ नाव धड करा सहस्रनामाची नाव धड करा सहस्रनामाची जे भव सिंधूची थडी पावे नाशिवंताटी प्रिया पुत्रधन बीज त्याचा क्षीणतेची फळ तुका म्हणे काळा हना तोंडावरी तुका म्हणे काळा हना तोंडावरी भाता बरा हरी राम बानी साष्टांग दंडवत दुसरी बंधू सारजा जे चतुर्णाजी आत्मजा बा कस दिवस जातीच्या चरणाव दंडवत आता बंधू ब्राह्मण जानचे पुण्य पावन प्रसन्न वनी श्रुती जन दया माझन दंडवत आता बंधू साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे धान विठ्ठल नाम उच्चार्यन तया माझन दंडवत आता मुरंग भूमी कीर्तने बदलू कटाळ मृदुंग श्रुते दिका तया माझन दंडवत शन मन करुणी सकळा हरिकथा फुले बोबडी या भूला आदज्ञान म्हणून आपुलिया बाळा चालवी सगळं नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल वेद प्रतिपादे जे जे सुसंवेद्य आत्मरूपा देवा तुझ गणेशु सकलार्थमध्ये प्रकाशु म्हणी निवृत्ती दासु अवधारी जोजी जे जे विशुद्धी उदार परिषदे अनवरत आनंदी परिषदे विषय व्याळ मिट्टी दिल्या नोटी ताटे ते तुझे गुरु कृपा दृष्ट निर्विश्वय आता हृदय आपले चौफाळून यावले वरी वैसो पावले श्रीगुरुंज वसुदेव सुतम देवं कंसजानुरमर्धनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ऐसे जोडी करा रामकंठी धरा जे निचुके फेरा गर्भवास नाशिवंताटी प्रिया पुत्रधन बीज त्याचा क्षीणतेची फळ पांडुरंगा करू प्रथम विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सगळे विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्रीजन श्री गुरुंचे ती नमस्कारून आता उभारीला ध्वज तीन लोका उभारीला ध्वज तीन लोका उभारीला ध्वज तीन लोका उभारीला ध्वज तीन लोका कीर्ति जाने ते है ना करदानीश्वर सोपा ते है ना करदानीश्वर सोपा कीर्ति जाने ऐसी चराचरी कीर्ति जाने ते है ना करदानीश्वर सोपा ते है ना करदानीश्वर
मन शरणानुमंता तुम्हाला राम तुदा काय भक्तीच्या त्या वाटा मजदा बाबा सुबटा ऐसी जोडी करा राम कंठी धरा जे निचुके फेरा गर्भवास नाशिवंता प्रिया पुत्रधन बीज त्याचा क्षीण तेची फळ प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थळी सेवेसाठी घेतील अभंग जगद्गुरु जगदवंदनी देवनिवासी असणारे वैराग्याचे मूर्तिमंत साधू तुकोबर यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल आहे. अभंग तुकोबरायचा आहे. अभंग एकदम साधा सोपा आणि सरळ आहे. इकडे लक्ष द्या. ऐशी जोडी करा राम कंठी धरा. भगवान परमात्म्याच्या जीवनामध्ये देवाच्या नामस्मरणाची जोड स्वतःच्या कंठामध्ये धारण करा. ऐशी जोडी करा. जीवनात अशी जोड करा. कोणती करा? राम कंठी धरा. फायदा काय? जेणे चुके फेरा गर्भवास. देवाच्या नामस्मरणानं गर्भवासाचा फेरा चुकवता येतो. एकाने विचारलं म्हटले का हो आम्हाला जो नरदेह मिळालाय त्या गर्भवासाच्या फेऱ्यातून आम्हाला देवाच्या नामस्मरणाने जर तो फेरा चुकवता येत असेल आम्ही ज्यांच्या सान्निध्यात वाढतो ते नाही का चुकवणार? तुकोबऱ्या सांगतात नाही ना बाबा. ते कसे? नाशिवंत अटी प्रिया पुत्रधन. प्रिया पुत्रधन हे सगळं अधोगतीला नेणारे नाश पावणारे कशावरून? तर त्याचं बियाणंच नासकय. बीद त्याचा क्षीण त्याची फळ. आणि जसं बियाणं असतं तसं झाड असतं आणि जसं झाड असतं मला वाटतं तसं फळ असतं. मग जीवनाची इति कर्तव्य तर करायची असेल तर काय करा? अरे भगवान परमात्म्याच्या हजारो नावापैकी एखादं नाव तुम्ही धारण करा. नाव धड करा सहस्रनामाची. हजारो नावापैकी एखादं तुम्ही देवाचं नामस्मरण घ्या. त्या नामस्मरणाच्या बळा जे भव सिंधूची थडी पावे त्या भवसागरातून तुम्ही आल्याडचं पल्याड जाल. अरे एवढंच नाही त्या नामस्मरणाच्या बळावर तुमच्यामध्ये शक्ती अशी तयार होईल. ज्या काळाने सर्व जगाला खाल्लंय त्या काळाच्या मला वाटतं तोंडावर मारण्याची ताकद शक्ती तुमच्यामध्ये तयार होईल. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी. पण कधी? भाता बरा हरी रामबाणी. राम नामाचे बाण जर तुमच्या भातात भरले तर निश्चित तुमच्या देहाचं सार्थक आहे. विठ्ठल 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 शिवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिचय देणं गरजेचं आहे. सर्वांना श्रोते आज आपण या ठिकाणी एकत्र येण्याचं कारण सर्वांचे सुपरिचित असणारे मोते परिवार. या परिवारातील सगळ्यांचे सुपरिचित असणारे ओमकार श्रीपत मोते आणि नामदेव श्रीपत मोते यांचे वडील, त्याचप्रमाणे सगळ्यांच्या सुपरिचित असणाऱ्या सौभाग्यवती लहानबाई गंगाधर गोरडे आणि त्याचप्रमाणे सगळ्यांच्या सुपरिचित असणाऱ्या सौभाग्यवती पुष्पा माणिक निकम यांचे वडील. एक एक सांगतो मी, बरोबर सांगितलं ना? तोल्याबाई गंगाधर गोरडे यांचे वडील आणि लहानबाई श्रीपत गोरडे यांचे पती मोते यांचे पती स्वर्गीय श्रीपत लक्ष्मण मोते, निशाताई आणि वैशालीताई यांचे सासरे आणि हा संपूर्ण मोते परिवार. या परिवारातील हरपलेलं पितृछत्र. ह्या पित्याला जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झाले. त्या प्रित्यर्थ त्या पित्याच्या ऋणानुबंधाच्या नात्यातून उतराई होण्यासाठी ज्याला आपण पिंडदान, ज्याला आपण ज्ञानदान, ज्याला आपण अन्नदान, कर्मविधी म्हणजे पितृतर्पण आपण ज्याला म्हणतो, या पितृतर्पणाचा आणि कर्मविधीच्या निमित्तानं पुण्यस्मरण श्राद्ध कर्म या विधीच्या निमित्तानं आज आपण एकत्र आलो. आणि त्या निमित्तानं आजचं कीर्तन, या कीर्तनाच्या निमित्तानं आज या ठिकाणी जमलेले आप्तेष्ट नातेवाईक, हितचिंतक, मित्रपरिवार आणि संपूर्ण भावकी, त्याचबरोबर आज या ठिकाणी कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले सगळ्यांचे सुपरिचित असणारे परिसराचं वैभव आणि भूषण, संगीत रत्न, संगीत अलंकार, संगीत विशारद आमचे ऋषिकेशजी महाराज नवले ते आज उपस्थित आहे आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचं योग आहे. त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. त्याचबरोबर सगळ्यांचे सुपरिचित असणारे आदरणीय पूजनीय असणारे ख्यातनाम कीर्तनकार आमचे अविनाश महाराज शेळके त्या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. मृदुंगाचे महामेरू, मृदुंग सम्राट, मृदुंग अलंकार आमचे दत्ता महाराज साळवे त्या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचबरोबर
सगळ्यांचे सुपरिचित असणारे आमचे अण्णा महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांची नावं काही मला माहिती नाही. बालगोपाळ संपूर्ण भजनी मंडळ, गायत्री संसिष्टीम, तुम्ही सगळे, आणि हे कीर्तन पुन्हा कधी बी पाहता यावं असा माऊलीचा दास असणारे आमचे चॅनलवाले आमचे योगेश भाऊ नाही का, कृष्णा भाऊ, यांच्या माध्यमातून या ठिकाणी सगळा हा योग जोडून आलाय. हा योगाच्या निमित्ताने ह्या परिवारातील आज हरपलेलं जे आज पितृछत्र, या पित्याच्या ऋणानुबंधाच्या नात्यातून उतराई करण्यासाठी आजचं कीर्तन आहे. विठ्ठल विठ्ठल थोडा वेळ जरा लक्ष द्या. ऊन पडलंय, मंडप तापलाय, हवा दमट आहे, थंडी वाजत नाही, ऊन भरपूर लागतंय, आणि ह्या सगळ्या गोष्टीचं तारतम्य ओळखून बोलण्यास सुरुवात करतो. इकडे लक्ष द्या. जन्मला जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालंय. अण्णा बाबा 1 वर्ष पूर्ण झाले. गेलेल्या व्यक्तीच्या, गेलेल्या पित्याच्या, गेलेल्या ऋणानुबंधाच्या नात्यातून आपल्याला उतराई व्हावं लागतं. कुणाचं ऋण ठेवून जाता येत नाही, कुणाचे उपकार ठेवून जाता येत नाही, कुणाचे कष्ट ठेवून जाता येत नाही, कुणाचे सायश ठेवून आपल्याला जाता येत नाही. आपण गेलो तरी ज्यांचं ऋण आपल्यावर असतं ते कधी ना कधी आपल्याला जीवनामध्ये फेडावं लागतं, नाही लागतंच. हे ध्यानात ठेवा, अंडरलाईन करा. बरीच माणसं म्हणतात गेलं ते गेलं, झालं ते झालं, राहिलं ते राहिलं. कशाचं काय आणि कशाचं काय, कशाचं काय आणि कशाचं काय नाही. जे केलं ते आपल्याला भोगावं लागतं, जे घेतलं ते आपल्याला फेडावं लागतं. कदाचित आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, महिन्यानं, वर्षानं, 12 वर्षानं, या जन्मात नाही जमलं तर पुढच्या जन्मात तुम्हाला फेडावं लागतं. हे ध्यानात ठेवा. विठ्ठल विठ्ठल शास्त्र इतकं स्पष्ट बोलतं की ऋण, वैर आणि हत्या, ऋण त्याला म्हणतात. आईने बापाने मुलावर केलेले सुसंस्कार याला ऋण म्हणतात. दुसऱ्या बरोबर तिरस्कार राहणं याला वैर म्हणतात, आणि कारण असताना दुसऱ्याचा जीव घेणं याला हत्या म्हणतात. या तिन्ही गोष्टी कधी ना कधी, केव्हा ना केव्हा, परत परत सांगतो, फेडावा लागतात. माफ होण्याची अपेक्षा करू नका. शंका विचारू, कर्ज माफ झालं पाहिजे, बुडवलं पाहिजे का फेडलं पाहिजे? परत विचारतो, नाही कळालं तर कर्ज माफ व्हावं, बुडवावं का फेडावं? बोला ना, काय करावं? काय करावं? काय करावं? फेडावं, पण ते कीर्तनातच बोलावं नाही का. इथून उठले का झालंच पाहिजे. म्हणजे तुमचं काय माफ होणे अशी काय माझी अपेक्षा नाही, पण आपण जे घेतलं त्याचा पै न पै आपल्याला चुकवता करावं. माफ होणं आणि हे आपल्या हातात नाही. तुका म्हणे आले समर्थाच्या मना किंवा आले देवाजीच्या मना. त्याच्या मनात आलं तर त्या गोष्टी होऊ शकतात, पण आपला ज्याचा संयोग असतो, ज्याचा वियोग आपल्या जीवनामध्ये घडलाय, त्याचं ऋण आपल्या जीवनामध्ये फेडावं लागतं, आणि त्यातून आपल्याला उतराई व्हावं लागतं. काय केलं म्हणजे आपण उतराई होऊ शकतो. आपल्यावर उपकार कुणाचे, आपल्यासाठी कष्ट कुणी घेतले, आपल्यासाठी सायास कुणी घेतले, असं जर म्हणाल तर लई मोठी यादी. कारण आपण ज्या लोकात जन्माला आलो ना, पहिला प्रश्न, त्या लोकाला मृत्यूलोक म्हणतात. लोक भरपूर आहे. अण्णा महाराज, इहलोक, परलोक, स्वर्ग, वैकुंठ, कैलास, पाताळ, अशी अनेक लोक आहे. माणूस गेला का माणसं लिहितात कै. कै म्हणजे काय? कै म्हणजे काय? कैलासवासी. वै म्हणजे काय? वैकुंठवासी. सो म्हणजे काय? न म्हणजे काय? नाही, असं लिहित नाही कोणी, नाही का. पण व्यक्ती वैकुंठात गेली, व्यक्ती कैलासात गेली, व्यक्ती स्वर्गात गेली, अनुमान प्रमाणावर ओळख. बरं जाऊ द्या ना, विचारतो मी शंका तुम्हाला सहज. तुम्ही वैकुंठ बघितला का कोणी? वैकुंठ बघितला का? नाही बघितला ना. बरं, स्वर्ग बघितला का? नाही बघितला. कैलास बघितला ना, पण तुमच्या गावातला, बरोबर आहे ना. कैलास बघितला. बरं ऐका, पाताळ बघितलं का? बघितलं ना. आजी चीर, फुई चीर, जीजी चीर. तिकडं नका जाऊ तुम्ही, इकडे. हे नाही बघितलं. बघितलं काय? आपल्याला दिसतं काय? अरे दृश्य रूपाला, हे डोळ्याला जे दिसतं ना, त्याला विश्व म्हणतात. आणि या विश्वामध्ये आपण जिथं जन्म घेतलाय त्याला मृत्यूलोक म्हणतात. कोणता लोक म्हणतात? मृत्यूलोक का म्हणतात? येणाऱ्या प्रत्येक जीवाला या लोकात जन्माला आलं तर मृत व्हावं लागतं, मरावं लागतं. त्याचं कारण तसंच आहे. देव असो नाही तर जीव असो, वृक्ष असो नाही तर वेली असो, पशु असो नाही तर पक्षी असो, मिळालेल्या योनीचा आणि मिळालेल्या देहाचा त्याग करावा लागतो. त्याला आपण मरण म्हणतो. विठ्ठल विठ्ठल जन्माला आलेल्या व्यक्तीचं मरण, इकडे लक्ष द्या, किती वेळा येतं?
मरण जन्माला आलेल्या व्यक्तीचं किती वेळा? तुम्हाला काहीच माहित नाही याच्यातलं? अविनाश बाबा, जन्माला आल्यावर माणूस किती वेळा मरतो तुम्हाला नाही माहिती? मी सांगतो, मरून पाणी दररोज होतं. नाही का? पण मरण मला वाटतं एकदाच येतं, हे स्वीकारण्याची प्रत्येकाची अपेक्षा आहे का? यावं कुणाला वाटतंय बरं? यावं म्हणून प्रयत्नशील लोक आहे का येऊ नये म्हणून? तुम्हाला काहीच कळत नाही का? मरण येऊ नये म्हणून प्रयत्न करतात, पण किती प्रयत्न केल्यावर आपल्याला येणार नाही. एक दिवस स्वीकारावं लागतं, अंगीकारावं लागतं, कवटाळावं लागतं. पण ते आपल्याला येण्याच्या अगोदर आपण जीवनामध्ये सावध व्हावं. मरना सावध व्हावे अन कीर्ती करून मरावे. तुका म्हणे एका मरणची सरे आणि उत्तमची उरे. कीर्ती मागे कीर्तीचे अनेक प्रकार आहे. उत्तम आहे, मध्यम आहे, अदम आहे, कनिष्ठ आहे. अनेक प्रकारच्या कीर्ती आहे. पण उत्तम कीर्तीने माणूस जर गेला, शरीर रूपानं जरी गेला, तर कीर्ती रूपानं मला वाटतं पाठीमागे असतो. संत महात्म्यांनी आपल्या जीवनामध्ये या लोकाची यात्रेला पूर्णविराम दिला. शरीर रूपानं जरी आपल्यात नसेल, पण कीर्ती रूपानं आजही ते आपल्या राहिल्या कीर्ती जगाची, राहिल्या कीर्ती जगाची, राहिल्या कीर्ती जगाची, राहिल्या कीर्ती संत महात्मे आजही पाठीमाग आहे. मग प्रत्येक व्यक्ती जन्माला येते, प्रत्येक देव जन्माला येतो, शरीर रूपानं जाता, पण मला वाटतं कीर्ती रूपानं माणूस पाठीमाग असतो. मग जे कीर्ती करून गेले, शरीरानं गेले, आठवणी पाठीमाग आहे. जीवनामध्ये त्यांच्या ऋणातून उतराई व्हा, त्यांचं ऋण फेडा. ऐका ना, जीवनामध्ये ऋण आपल्याला फेडावं लागतं. ऋण चुकलं जात नाही. आपल्यावर ऋण कुणाचे आहे एकदम सोपं सांगतो, लक्ष द्या, कळेल तुम्हाला. सोपी भाषा आहे. ऋण आपल्यावर अनेक जणांचे, उपकार आपल्यावर अनेक जणांचे, पण सगळ्यांचे उपकार फेडता येतात. ऋण सगळ्यांचं फिटलं जातं किंवा फेडता येतं, मी नाही म्हणत नाही.
पण वडिलांचं आणि पूर्वजांचं ऋण जीवनामध्ये असं असतं की ते शक्यतो मुलानं काहीही केलं तरी मला वाटतं फिटलं जात नाही. विठ्ठल विठ्ठल तुम्ही म्हणशाल का हो, ऐका ना, काही उपकार अशी असतात, ऐका ना, एखाद्याच्या मुलीचं लग्न निघालं तर बरीच माणसं 50,000 रुपयाची तर लग्नामध्ये वस्तू घेतात, बरोबर आहे ना. नातेवाईक भावकीतले लोक घेतात. हा मुलीच्या बापावर काय झाला? उपकार झाला, ऋण झाला, बरोबर आहे ना. मुलीच्या आईला बापाला वस्त्र कपडे घेतात, हा काय झाला? उपकार झाला. मला वाटतं लग्नाला मदत देतात 1-1 लाख रुपये, हा काय झाला? उपकार. पण शक्यतो हा उद्योग सुद्धा कोण करतं माहिती आहे का? 2-3 वर्षात ज्याची मुलगी लग्नाला येते ना तोच हा उद्योग करतो. ज्याच्या घरात 2-4 वर्ष लग्नाला कुणीच नाही तो 10 रुपये आहेर करीत नाही. तुमचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल? नाही करत. स्वार्थापोटी करत असेल, अपेक्षा ठेवून करत असेल तर मला वाटतं याला उपकार म्हणत नाही किंवा याला ऋण म्हणत नाही. मग किती आपल्यावर उपकार असेल ते फेडावं लागतात. एकच उदाहरणाच्या जवळून जातो धक्का लावू ना. भगवान कृष्णाला रुक्मिणी मातेनं एक सुदेव ब्राह्मणाच्या हस्ते निरोप दिला. कथाभाग सगळ्यांना माहिती, स्वयंवराच्या ठिकाणी सांगितलं मी पूजेला येईल त्यावेळेस बाबा तू ये, आणि मला लग्न मंडपात जाताना कुलदेवतीच्या दर्शनाच्या बाहेर येताना मी निघेल त्यावेळेस मला घेऊन जा. मला वाटतं ती प्रथा अजूनही चालू आहे. भाग जाऊ द्या, मला काही पुढे बोलायचं नाही. कुलदैवताच्या दर्शनासाठी निघालेल्या भगवान कृष्णाला रुक्मिणीला घेऊन गेले, भाग सोडून द्या. पण भगवान कृष्णापर्यंत जो निरोप सुदेव ब्राह्मणानं दिला, त्या रुक्मिणी मातेला भगवान कृष्ण प्राप्त झाले. त्या रुक्मिणी मातेने सुदेव ब्राह्मणाला हात जोडले आणि म्हटले, बाबा अरे तुझे माझ्यावर एवढे उपकार आहे, तू जर माझा निरोप भगवान कृष्णाला दिला नसता तर माझ्या जीवनामध्ये भगवान कृष्ण मला प्राप्त झाले नसते. अरे त्या उपकाराच्या मोबदल्यामध्ये मी तुला काय देऊ आणि तुझ्यातून मी उतराई होऊ. जीव ठेवू पायी प्रमाण पाहू नका, 2 अभंग आहे नाही का. तो का म्हणे काय होऊ उतराई, काय केलं म्हणजे आता उतराई होता येईल, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. ऐका ना, प्रभू रामचंद्राने रावणाचा वध केला, अयोध्येत आले, सगळ्यांना सगळं दिलं, कुटुंबाला देण्याचा विचार केला, पण हनुमंताला काहीच दिलं नाही. का बरं नाही दिलं? सीतेने प्रश्न केला प्रभू रामचंद्राला, सांगितलं म्हटले प्रभूजी मला एक खंत वाटते, तुम्ही सगळ्यांना सगळं दिलं, ज्यानं जे मागितलं ते दिलं, मला सुद्धा विचारलं, ठीक आहे. कारण प्रभू रामचंद्र सीतेलाही विचारलं होता. आणि एक अशी पद्धत आहे की पत्नीचा पतीकडे मागण्याचा अधिकार आहे, मागितलं पाहिजे, पण पत्नीनं काय मागावं हे सुद्धा तिला कळालं पाहिजे. ऐका ना, विचारू का तुम्हाला? अनुभव नाही तरी विचारतो मी तुम्हाला, बायकोने नवऱ्याकडे साडी मागावं का न मागावं? अनुभव आले अंगा, सांगा ना कोणाला तरी काहीतरी. बायकोने नवऱ्याकडे साडी मागावं का न मागावं? काय करावं? मागावं. आणि आणल्यानंतर वापरल्यावर पुन्हा धुवून आणावं म्हणावं. मागणंच आहे ना, साडी मागितली पाहिजे, पण मला वाटतं धुवून
नाही मागितली पाहिजे. काही साडी मागत नाही, स्वतः जाऊन घेऊन येतात. पण खराब झाली का म्हणते एवढे ड्राय क्लीन करून आणा. मला काय त्याच्यात बोलायचं नाही. म्हणजे काही मागणं असतं. सीतामाईनं प्रभूला सांगितलं मागणं माझं योग्य आहे, कर्तव्य. तुम्ही द्यायची अपेक्षा माझ्या जीवनात केली, पण मला काही मागायचं नाही. कारण मी एकदाच मागितलं होतं काय, चोळीसाठी कातडं मागितलं तर रावणाच्या बंदीकानं 6 महिने राहावं लागलं. तेव्हापासून मी ठरवलं साडी चोळी फाटली तर नवऱ्याकडे मागायची नाही. हे पूर्वीच्या शेतीचं सांगितलं मी. आताच्या शेतीला एवढं वेळ नाही. फक्त ब्लाऊजसाठी कापड मागितलं तर रावणाच्या बंदीखाना किती दिवस राहावं लागलं, 6 महिने. माझा विषय सोडा म्हटले. तुम्ही उर्मिलीला विचारलं, तिने 14 वर्ष वनात गेलेल्या आपल्या पतीचा विरह मागितला. मांडवीनं सांगितलं रघुकुलात सून म्हणून आली, एवढाच मला अभिमान आहे. हे तुमची चूक नाही का, तुम्हाला कळत नाही का? कोण म्हणते, कोण म्हणते? सीता म्हणते. कोणाला? प्रभू रामदास. काय म्हणते? तुम्हाला कळत नाही का, तुम्हाला अक्कल नाही का, तुम्हाला समजत नाही का? तेव्हापासून सीता आजही म्हणतेच. कुणाला? मी त्या सीतेचं नाही सांगत, घरच सांगतोय सगळं. माझ्या नाही, तुमच्याच. विठ्ठल विठ्ठल. मला एवढंच एक खंत आहे, सीतेने स्वतःची खंत व्यक्त केली, हनुमंताला का तुम्ही काही देत नाही? प्रभू रामचंद्राने सांगितलं हनुमंताचे माझ्यावर एवढे उपकार आहे, एवढे माझ्यावर उपकार आहे. अरे एक वस्तू द्यावं तर एकच उपकार फिटेल, दुसरी द्यावं तर दुसराच फिटेल. अरे हनुमंताचे माझ्यावर एवढे उपकार आहे. अरे काय द्यावन मी त्याच्या ऋणातून उतराई व्हावा हे माझं मला कळत नाही, म्हणून मी काहीच देऊ शकत नाही. उपकार जीवनामध्ये असावा तर तो असा, आणि असा उपकार मला वाटतं फक्त वडिलांचा असतो, पितरांचा असतो, आणि तो फक्त मुलांवरच असतो. नाही तर देवाचे उपकार आहे आपल्यावर, मी नाही म्हणत नाही, पण देवाचे उपकार नामस्मरणानं फिटतात. देवाचं नामस्मरण करा, देव वश होतो, देव अंकित होता. ज्यांनी ज्यांनी देवाचं नाव घेतलंय, देवानं त्यांचं काम केलंय. देवाच्या जेवढे विरोधात गेले, देवानं त्यांचं कामच केलंय. काय बोलणं कळालं तर बरं होईल ना. नामस्मरण ज्यांनी केलं त्यांचं काम केलंय, आणि विरोधात जाणाऱ्याचं कामच केलंय. देवाकडे भेदभाव आहे. देवाचे उपकार नामस्मरणानं फिटतात, संताचे उपकार संत सेवेनं फिटतात, पृथ्वीचे उपकार हात जोडल्यानं फिटतात, सूर्याचे उपकार अर्ध दिल्यानं फिटतात, चंद्राचे उपकार नव्या वस्त्राची दशी दिल्यानं फिटते. उदाहरण लई मोठे, पण सांगून जातो तुम्हाला. वडिलांचं, पितरांचं आणि पूर्वजांचं ऋण फेडणं एवढं सहज जीवनामध्ये सोपी गोष्ट नसते. पुन्हा एक शब्द वापरतो, मुलानं कोणताही विधी केला, कोणतंही कर्म केलं, कोणतंही पुण्य केलं, कोणतंही दान केलंय, कोणती तीर्थयात्रा केली, तर मुलगा बापाच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. आमच्यासाठी आमच्या बापानं काय केलं, तुमच्यासाठी तुमच्या बापानं काय केलं विचारण्यापेक्षा मला वाटतं तुमच्यासाठी तुमच्या बापानं काय नाही केलं हे विचारलं तर बरं. काय केलं त्यापेक्षा काय नाही केलं, काय केलं त्यापेक्षा काय नाही केलं. तरी मुलगा रंगात आला तर बापाला म्हणतो तुम्हाला कळत नाही, तुम्हाला अक्कल नाही, तुम्हाला डोकं नाही, तुम्हाला समजत नाही, तुम्हाला तर डोक्याचाच. बापाला डोक्याचा भाग नसता तर मला वाटतं त्यानं एवढाच एवढा वाढवला नसता, आणि त्यानं स्वतःची इस्टेट तुला ठेवली नसती, त्यानं माझ्यासारख्याला दान दिली असती. सगळं सांभाळून ठेवलंय. याचा अर्थ बापाला कळते, बापाला अक्कल आहे, बापाला समजतं. तुला जर बाप आहे तर त्या बापाचे ऋण सुद्धा तुझ्यावर आहे. सगळ्यांचं ऋण फेडावं लागतं, तसं बापाच्या ऋणातून सुद्धा मुक्त व्हावं लागतं. ध्यानात ठेवा, बाप मुलावर किती प्रेम करतो, किती सायास करतो, किती कष्ट करतो. सगळ्यात जास्त मला वाटतं संतांनी सुद्धा गुणगान शास्त्रानं पुराणानं आईचंच गायलंय. नाही म्हणत नाही. जन्माला आलेल्या मुलाला म्हणतात बाप नसला तरी चालतो पण आईच पाहिजे. रांगायला लागलं तर ऐकत जातं, उभं राहायला लागलं बोटाला धरायला आईच पाहिजे, शाळेत सोडायला आईच पाहिजे.
परत आलं तर आवाज देताना आईचाच देतोय. कपडे, पेन्सिल, पाटी, दप्तर, वही, पुस्तक, पॅन्ट, शर्ट, बेल्ट सगळं पाहिजे. मुलगा आईच्याच जवळ असते इथपर्यंत बरोबर आहे, ही सगळी गोष्ट मान्य आहे मला. पण मुलासाठी आई सकाळी स्वयंपाक करते, संध्याकाळी संपला जातो, नवीन बनवावा लागतो, पुन्हा नवीन बनवलेला पुन्हा सकाळी संपला जातो, पुन्हा संध्याकाळी नवीन बनवावा लागतो. पण बापानं मुलासाठी जमवलेली सामुग्री, तयार केलेलं इष्टिटीचा स्वयंपाक मुलाला आयुष्यभर पुरवणारी जबाबदारी घेणारा जगाच्या पाठीवर फक्त बापच. बाप करी जोडी लेकराचे मोडी. बाप करी जोडी लेकराचे मोडी. बाप करी जोडी लेकराचे मोडी. बाप करी जोडी लेकराचे खोडातला अनुवंशिकपणा हा कधीच जात नाही. आपला शब्द आहे, ध्यानात ठेवा. बोलणं किती कळालं हे मला माहित नाही. बरीच लोक म्हणतात हे अनुवंशिक नाही, ते अनुवंशिक नाही, ते अनुवंशिक नाही, पण खोडी अनुवंशिकच आहेत. कुष्ठरोग लिहिला आता भिंतीवर अनुवंशिक नाही, अमका रोग अनुवंशिक नाही, तमका रोग अनुवंशिक नाही, पण मराठी मन गावठी शब्द सांगतो. बाप सवई बेटा. बोला ना पुढचा. कुंभारतासा लोटा. त्याचं कारण असं, आईल्या बेबीचार इंद्रानं केला, आईल्या बेबीचार इंद्रानं केला. त्याचा मुलगा जयंत यानं देव पत्नीच्या अंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. जसा बाप तसा मुलगा निघाला. विठ्ठल विठ्ठल बापानं वाईट कृती केली, मुलानंही केली. पण कधी कधी असं घडतं, प्रमाण आहे आता बीज त्याचा क्षीणतेची फळ. पण तुम्हाला विरुद्ध सांगतो, कधी कधी खालचं बी वेगळं, जसं कलम केल्यासारखं फळ वेगळं घेतात, तसं कधी कधी बाप चांगला राहतो, मुलं वाईट निघतात. शब्द ऐका, बाप चांगला राहतो, मुलं वाईट निघतात. कधी कधी मुलं चांगली राहतात, बाप वाईट राहतो. बरोबर ना. बाप वाईट असेल आणि मुलं चांगली निघाली, आणि बाप जर चांगला असेल आणि मुलं वाईट निघाली, तर कुठं गेलं प्रमाण? बीज त्याचा क्षीणतेची फळ. मग कुठं गेलं प्रमाण? बरोबर ना. बरं काही काही घरात काय होतं माहितीये का, बाप चांगला राहतो, पोरही चांगले राहतात. काही काही घरामध्ये बाप वाईट राहतो, पोरं चांगली राहतात. काही काही घरामध्ये पोरं चांगली राहतात, बाप वाईट राहतात. आणि काही काही घरामध्ये दोघांच्या मध्ये फक्त टेबल राहतो. काही घरामध्ये दोघांच्या मध्ये टेबल राहतो. नाही कळायचं तुम्हाला, म्हणजे अभ्यासाचा म्हणतो मी, भाग सोडा. असं घडलं तर ठीक आहे बा, चांगल्याचं चांगलं निघालं, वाईटाचं वाईट निघालं, इथपर्यंत ठीक आहे. पण वाईटाच्या पोटी चांगलं निघणार आणि चांगल्याच्या पोटी वाईट निघणार, एकच काय घडतं? फक्त जवळून जातो. थांबतो मी तुम्हाला. कश्यप आणि दिती चांगले होते, इकडे लक्ष द्या. कश्यप आणि दिती चांगले होते, पण त्यांच्या पोटी हिरण्यक्ष आणि हिरण्यकश्यपू मुलं वाईट निघाली. त्याचं कारण काय? हिरण्यकश्यपू वाईट होता, त्याच्या पोटी प्रल्हाद सात्विक निघाला. मग पुढं गेलं तुमचं प्रमाण, बीज त्याचा क्षीणतेची फळ. त्याचं कारण सांगतो, लक्ष द्या. विठ्ठल 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 विठ्ठल
ते फक्त जवळून जायचंय मला आता. ऐका काय झालं माहितीये का, संध्याकाळच्या वेळे सूर्य अस्ताला जाताना वेळ देवपूजेची होती, म्हणून कश्यपाकडे दितीने समागम मागितला. त्यानं सांगितलं वेळ अयोग्य आहे, हे योग्य नाही, पण श्री हट्ट कश्यपाला पुरवावा लागला. ते तिच्या आधीन गेला. वेळ अयोग्य असल्यामुळं मुलं राक्षस जन्माला आली. बीज त्याचा क्षीण तेची फळ विदोदाता शीन. तेची फळ विदोदाता शीन. तेची फळ विदोदाता शीन. जवळून जायचंय मला. हिरण्यकश्यप वाईट होता. त्यानं आसुरी विद्या शिकवण्यासाठी षंड आणि अमर्क नावाचे 2 असुर ठेवले. ते मुलांना वाईट वळण लागा म्हणून बापानं मास्तर ठेवला होता वाईट शिकवण्यासाठी, पण पोरं वाईट शिकत नव्हते. मग प्रल्हाद देवाचं नामस्मरण घेणारा का निघाला, त्याचं कारण सगळ्यांना माहितीये. हिरण्यकश्यप तपस्यासाठी निघाला, देवाचं नाव ऐकलं, परत आला. आणि बायकोने विचारलं का हो परत आला, अपशकुन घडला म्हणून परत आलो का, देवाचं नाव मी ऐकलंय, बघितलंय, वाचण्यात आलंय, खरंच देवच होता का, तो कसा आहे, चतुर्भुज आहे, श्यामलांगी, असं बरंच काही वर्णन केलं. कयादून हिरण्यकश्यपाच्या मुखातून असंख्य वेळा देवाचं नामस्मरण वधून घेतलं. आणि त्याच्या अगोदर षंडानी अमरकानं ज्या शालिग्रामची पूजा केली होती, तर शालिग्रामचं पाणी झालेलं हिरण्यकश्यप पिऊन घेतलं होतं. जे पाणी पिला ते सगुण स्वरूपाचं देवाचं होतं. जे मुखात नामस्मरण केलं ते देवाचं नाव होतं. दोघांचा समागम झाला तर प्रल्हादाचं बीजरोपण झालं. बीज त्याचा क्षीण तेची फळ. म्हणून माऊलीत ज्ञानोबा हरिपाठात म्हणतात सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. बिंबला. तेव्हा नामोच्चार बिंबला म्हणून प्रल्हाद सात्विक निघाला. बीज त्याचा क्षीण तेची फळ. चला, धृतराष्ट्र जन्माला येतानाच आंधळे होते का नंतर काळाचाच माबा सावला होता? धृतराष्ट्र जन्माला येतानाच आंधळ. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. विचित्र वीर्य चित्रांगद ज्या युद्धात मारली गेली, वंश खंड होण्याची वेळ आली, त्यावेळेस सत्यवतीला लग्नाच्या अगोदर एक मुलगा होता. आता ते का कथा लई मोठी आहे, चला ठीक आहे. पण त्यानं सांगितलं आई जेव्हा माझी गरज पडेल तेव्हा स्मरण कर. त्यांचं नाव व्यास महर्षी. ते आंबा, अंबिका आणि अंबालिका. जस विचित्र वीरन चित्रांगद युद्धात मारली गेली, वंशाची वृद्धी व्हावी, सत्यवतीनं व्यासाचं स्मरण केला. व्यास प्रगट झाले. काय आई, काही नाही, व्यासाचा या वंशाची वृद्धी झाली पाहिजे. अंबिकेला पाठवलं. उपभोग घेतल्यानंतर बाहेर आल्या. सत्यवतीने विचारलं बाळा वंशाची वृद्धी होईल का? आई होईल ना, मुलगा होईल, मुलगी मुलगाच होईल. पण पुन्हा राहवलं नाही. व्यास महर्षी निघाले. तरी सत्यवतीने विचारलं पण कसा निघेल? म्हटले आई सांगू का, माझं तेज हिला सहन न झाल्यामुळं हिनं डोळे बंद केले. हिला मुलगा आंधळा निघेल, तोच मुलगा धृतराष्ट्र. विठ्ठल विठ्ठल. त्याचा क्षीणतेची फळ. ऐका ना, पुन्हा विचार केला, पुन्हा स्मरण केलं, पुन्हा व्यास आले, पुन्हा अंबालिकेला पाठवण्याचा प्रयत्न केला. शरीर थरथर करत होतं. कथा लई मोठमोठे आहे, पण ऐका, थरथर करत असल्यामुळं सत्यवतीने विचारलं, म्हणजे कसा नाही गेला आई, माझं तेच सहन नाही झालं, शरीर थरथर करत होतं. हिला कुष्ठरोगी निघेल. पंडू राजा जन्माला आला. बीज त्याचा क्षीण त्याची फळ. चला ना पुढं. नंतर लक्षात आलं, पुन्हा स्मरण केलं, एक आंधळ निघालं, एक कुष्ठरोगी निघालं. पुन्हा स्मरण केलं, पुन्हा अंबिकेला पाठवण्याचा प्रयत्न केला. तिच्या लक्षात आलं याचं तेच आपल्याला सहन होणार नाही, म्हणून त्याने दाशीला पाठवला. विदुर काका जन्माला आले. बीज त्याचा क्षीण त्याची फळ. आता लई कारण सांगत नाही, ज्याची त्याने ओळखून घ्यायचं. फक्त एक शब्द वापरतो, मुलग मूर्ख निघालं. पेन कागद लिहून ठेवा. मुलगा मूर्ख निघालं, बापाचा दोष असतो. मुलगा उन्मत्त निघालं, आईचा दोष असतो. मुलगा कंजूस निघालं, वंशाची परंपरा राहते. मुलगा दारिद्र्य निघालं, कर्माचा दोष असतो. विठ्ठल विठ्ठल. फक्त जाऊ द्या, वेळ माझी संपली. बीज त्याचा क्षीण त्याची फळ. मग जसं बियाणं तसं झाड. मी सगळं अधोगती येणार नाही, नाश पावणार आहे. मग जीवनाची इति कर्तव्य करायची असेल तर भगवान परमात्म्याच्या हजारो नावापैकी एखादं नाव जर घेतलं, ते तुम्ही तुमच्या कंठात धारण केलं, तर ज्या काळाने जगाला खाल्लंय त्या काळाच्या तोंडावर मारण्याची शक्ती सुद्धा तयार होऊ शकते. अभंगाचं शेवटचं चरण. नाव
प्रिया पुत्र धरा नाशिवंत आटी प्रिया पुत्र धरा नाशिवंत आटी प्रिया पुत्र अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे काळा हाना तोंडावरी. काळाच्या तोंडावर मारण्यासाठी भगवान परमात्म्याचे हजारो नावापैकी एक नाव जरी धारण केलं, नाव धड करा सहस्र नामाची जे भव सिंधूची थडी पावे. या भवसागरातून आल्याडचं पल्याड जाण्याची ताकद शक्ती तयार होईलच एवढं नाही, पण ज्या काळाने जगाला खाल्लंय त्या काळाच्या तोंडावर मारण्याची शक्ती सुद्धा तुका म्हणे काळा हाना तोंडा वरी. काळाच्या तोंडावर मारण्याची ताकद देवाच्या नामस्मरणामध्ये आहे, हे ध्यानात ठेवा. देवाचं नामस्मरण काय आहे की देवाच्या नामस्मरणाने मोठमोठे दुराचारी आणि पापी लोकांचा उद्धार सुद्धा देवाच्या नामस्मरणानं झाला. मग काळ काय, संत महात्म्याने नामस्मरणाच्या बळावर काळावर विजय मिळवला. ध्यानात ठेवा. माऊली ज्ञानोबाला न्यायला काळ 16व्या वर्षी आले, पण मला वाटतं 6 वर्ष प्रतीक्षा केली, स्वतःच्या इच्छेने संजीवन समाधी घेतली, पण काळाची इच्छा झाली नाही. नाथ बाबानं देह ठेवला, तिरडी घेऊन भाऊकी निघाले. बाई म्हटली आजच मरायचं सुचलं का? नाथ बाबा दरवाजावर गेलेले, कडी वाजवली, म्हटली बाई मुलगी आज नांदायला जाऊ दे, मी उद्या मरल, आहे कोणा ताकद. भाऊकीनं तिरडी घेतली आणि खांद्यावर घेऊन निघाले आणि सांगितलं मस्त काट्या घासल्या करू नये ते केलं. ज्याची मै बोलवायची त्याची बोलवले, ज्याचे जेवणे घालायचे त्याची घातले. शेवटी उचलायला ते नाही आलं, आमच्याच खांद्यावर जावं लागलं. कारण भाऊकीची पद्धत अशी आहे तोपर्यंत जगू दे ती नाही, आणि शेवटी गेल्यावर त्यांच्याशिवाय जाता येत नाही. बोलणं किती कळालं हे मला माहित नाही का, पण निघाला आमच्या खांद्यावर निघाला. नाथ बाबांना सांगितलं खाली ठेवा, मला तुमच्या खांद्यावर जायचं. फाल्गुन वद्य षष्टीचा दिवस उगला, गोदावरीची तीरामध्ये चालत गेले, जल समाधी घेतली, स्वतःची इच्छा. तो कोबरायला नेण्यासाठी देव आले. दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा, प्रतिपदा, द्वितीया, 7-8 दिवस देवाला ठेवून घेतलं. देवानं विमान आणलं आणि उभे राहिले. तो कोबराय कुणीच येत नाही, वरती हात केले, देवा हात पुरत नाही रे. देवानं विमानाच्या खाली उडी मारली आणि काय केलं माहितीये का, याला अजूनही 7-8 दिवस थांबून हे नाटक करतं. इतिहास लई मोठा आहे निर्याणाच्या अभंगाचा. देवानं स्वतःचा एक पाय उचलला आणि गुडघ्यावर ठेवला. तो कोबा एक करा, याच्यावर पाय द्या, उंची वाढवा, विमानात बसा. म्हटलं ठीक आहे देवा, पाय खाली कर. का बरं? कर खाली. केला. आतापर्यंत भक्ती तुझी केली, नामस्मरण तुझं केलं, सर्वस्व अर्पण तुला केलं, संसाराची राख रांगोळी तुझ्यासाठी केली. शेवटी जाताना तुझ्यावर पाय द्यायचा आणि मग विमानात बसायचं. जमणार नाही, तुझं विमान परत जाऊ दे. देवानं सांगितलं मोक्ष देतो. अरे तू काय मोक्ष देतो? मोक्ष आम्हा घरी काम मर्यादासी, मोक्ष पद तुच्छ केले हा कारणे, आम्हा जन्म घेणे युगायुगे. मला तुझा मोक्ष लागत नाही, काय करू? म्हटलं मी एक कर, विमानात बसलो पाहिजे, माझी उंची वाढली पाहिजे, हात पुरत नाही, मग एक कर, ज्या काळाने जगाला खाल्ले त्या काळाला धरून आण, नाही का? माझ्या पुढं पालथं टाक. देव गेले, काळाला धरून आणला, पालथं टाकलं. काळाच्या माथ्यावर संतानं तुकोबन पाय दिला. जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय. अरे काळाच्या माथ्यावर पाय दिला. आणि मला वाटतं म्हणे रामेश्वरा सकळा पुसून गेला तो विमाने सोनिया.
दिसून या कलीच्या काळामध्ये अद्भुत घडलं का मानव देह घेऊन मला वाटतं निष्ठामाला तुकोबरा गेले. एवढंच एक विचारतो, स्वतःची इच्छा. आजही आळंदीला गेला, समाधीला कान लावला तर रामकृष्णारे ऐकायला मिळतं, फक्त ऐकणार दगड नको. का? स्वतःची इच्छा. तो का म्हणे काळा हना तोंडावरी, पण कधी भाता बरा हरी राम बाणी. राम नामाचे बाण जर तुम्ही तुमच्या भात्यात भरले तर निश्चित तुमच्या देहाचं सार्थक आहे. तुम्ही ज्यांच्या सान्निध्यात आहे बीज त्याचा क्षीण ते सगळं आदोगतीले नेणारे कसे तर सांगेल कधीतरी. आता फक्त एवढंच एक सांगायचं का जीवनामध्ये जोड करा. का करा? एक देवाचं नामस्मरण घ्या. देवाच्या नामस्मरणाने कुकर्माचा नाश होऊ शकतो. आपल्याकडून जे विधी करताना काही घडतंय, त्याच्यात चुका घडतात, त्या चुकाचा नाश होण्यासाठी देवाचं नामस्मरण घ्यावं लागतं. आणि म्हणून लोक कीर्तन प्रवचन हे जे ठेवतात त्याचं कारण एवढंच आहे. नाही तर ह्या विधीचा आणि या कीर्तनाचा काही संबंध नाही. फक्त त्याचं कारण एवढंच, पूर्वज वैकुंठ मार्ग सोपा पूर्वज वैकुंठ. मार्ग सोपा पूर्वज वैकुंठ. मार्ग सोपा पूर्वज वैकुंठ. ज्ञानदेव सागर झाला हरिपाठ. पूर्वज वैकुंठ मार्ग सोपा पूर्वज वैकुंठ. ज्ञानदेव सागर झाला हरिपाठ. पूर्वज वैकुंठ मार्ग सोपा मार्ग सोपा वैकुंठ मार्ग पूर्वज वैकुंठ मार्ग सोपा. पूर्वजांना वैकुंठाला जाण्याचा मार्ग हे देवाच्या नामस्मरणाने होतो. म्हणून देवाचं नाव घ्यायचं राहत नाही तर देवाचं नाव आपला काही लय जवळचं संबंध असं काही नाही. काय बोलणं कळतं का तुम्हाला? देवाचं नाव का घ्यायचं? हरिकृपे त्याचा देवाच्या नामस्मरणाने कुकर्माचा नाश होतो ना, म्हणून देवाचं नामस्मरण घ्यायचं. म्हणून ज्याला हात असेल त्यानं, ज्याला तोंड असेल त्यानं मोठ्या प्रेमानं हातानं टाळी वाजवा, मुखानं नामस्मरण करा. उरल्या 5 मिनिटाच्या आत पूर्ण विराम देतो. फक्त मोठ्या प्रेमानं भजन करा. विठोबा रखुमाये बोला, बोला.